कलेक्टर, SP, आमदार, खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांना प्रत्येकाला निमंत्रण देऊन आम्ही मरणार आहेत आमच्या मौतीत. कोणी जीव द्यायचं नाटक करतं का हो? जालना जिल्हा देशात वेगळ्या मुद्द्यानं गाजल. जमावबंदी लागू कराल तर तुम्हीच फसाल. त्या विहिरीचं मूल्यांकन होत नाही, त्याच्यात एखादा जाऊन आत्मदहन करू शकतो, एखादा त्याच शेतीतल्या टावरवर चढून आत्मदहन करू शकतो, एखादा त्या झाडाला, अशा लिंबाच्या झाडाला गळपास घेईल. सुनील केंद्रेकर साहेब असतील, विजयकुमार फड साहेब असतील. आपल्याला महाराष्ट्र पेटवायचा नाही. 5 तारखेनंतर काय होईल हे कल्पनाच मलाही करवली जात नाही, तुम्ही करू शकत नाही. असं उद्या समजा माझ्यासारखा माणूस आत्मदहन करायला गेला आणि काही अनुचित घटना घडली, माझे पत्रकार मित्र 100 जण जमा होणार नाही. एखादा भाऊ दादा आला का पाठीवर झेंडा घेऊन थांबणे, हे करणे, ते DM म्हणजे बॉस. जर ही भूमिका असेल तर मला वाटतं येणाऱ्या दर्पण दिनी दिलीप राठीला तुम्हाला एखाद्या श्रद्धांजली व्हायचं काम पडू शकतं. शॉर्ट नोटीसवर आपण इथं आलात त्याच्याबद्दल आभार. मुद्दा जितका शांत तितकाच वादळी ठरणारा मुद्दा आहे. आपण जिथं बसला महानगरपालिकेचं झालर क्षेत्र आहे. ज्या जमिनीत बसलो ही प्रकल्प बाधित जमीन आहे. याच्यातून काही पाठ चाललाय. इथं आज बाजारभाव 2 कोटीच्या पुढे आहेत. बऱ्याच जणांचे सरपंच बसलेत. माझी मागे गोशाळा आहे, माझी 32 एकर जमीन आहे. सरपंचांची 10-20 एकर जमीन NA केलेली 2009 मध्ये. माझं सुद्धा 2009चा NA आहे. त्यानुसार आम्ही तर 1.5-2 कोटीची मागणी करतो. जर NA ग्राह्य धरला आणि जे काय त्यांच्या पटीचं गुणांकनाचा विषय आहे तो जर धरला तर माझे आपोआपच 2.5-3 कोटीमध्ये जाते. पण माझ्या जमिनीचं 5 पट मूल्यांकन 25 लाख काढलंय. असंच सर्व शेतकऱ्यांच्या बाबतीत जिथं तुम्हाला 50 लाख अपेक्षित आहे त्याचं 10-12 लाख काढले. काही शेतकरी, आता तुम्ही नंतर सगळ्यांशी बोला, काही शेतकऱ्यांचं असं आहे पाटाचं पाणी चाललंय शेतातून कायमचं, आजच नाही. ते त्याचा कर भरतात. कराच्या वर्षानुवर्षाच्या पावत्या आहेत. जागेवर विहीर आहे, विहिरीला पाणी आहे. विहीर सातबाऱ्यावर आहे, 10-20 वर्षाची. विहिरीचं मूल्यांकन देतात, त्याला जिराईत धरतात जमिनी. आणखी एका गावचं असं झालंय, मोसंबी 10 वर्षाची मोसंबी आहे. काही हे जे लावलं त्यावेळेस 4-5 वर्षाची होती, आज पूर्ण फळं लगडलेले आहेत. त्याचा व्हिडिओ मला त्यांनी दाखवला. त्या झाडांना रोपं ठरवतात. असे अनेक किस्से. तर इथं काय झालंय, आमचा मूळ मुद्दा काय आहे माहिती का, आम्हाला जास्त नकोय. तर मागणी काय असते, आम्हाला जेवढं मिळालं. तुम्हाला किती पाहिजे? मला आम्हाला जास्त किती द्या चालेल, पण तसं नाही. आम्हाला जास्त नको, रास्त पाहिजे. शेवटी काय झालं, यांनी ठरवलंय की काय, आणि आणखीन एक कित्येक वेळा तिथं जाऊन आलो. धरणे आंदोलन केली, भीक मागू आंदोलन केलं. केव्हाही यांनी निवेदन स्वीकारलेलं नाही. निवेदन घेतेत, पाहत सुद्धा नाहीत, विचारत सुद्धा नाहीत काय मागण्या आहेत ते. एखाद्याचं विचारलं की सर असं कसं, तो उत्तर देत नाही. आणि बऱ्याच वेळेस काय आमच्या काय हातात आहे. म्हणजे मला एक कळत नाही, सिडको आणि याच्यासाठी जी काय भूसंपादन प्रक्रिया होते त्याच्याकरता समिती कोणाची आहे? जिल्हाधिकारी, SDM अर्थात भूसंपादन अधिकारी आणि नगर रचनाचे सहाय्यक संचालक यांची समिती आहे. मग यांच्या हातात आहे, कारण की प्रशासन टोटली यांच्या हातात आहे. आमच्या हातात काय आहे तर मग त्यांनी ते स्पष्टही करत नाही की राजकारण्यांचा अडसर आहे, मंत्रालयातून अडसर आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अडसर आहे, काही नाही. बरं असेलही तर आम्ही प्रकल्प याचे जे असतात व्यवस्थापकीय संचालक, मागे मोपलवार, नंतर गायकवाड यांच्याशी बैठका झाल्या शेतकऱ्यांच्या. एकदा गायकवाड साहेब आले, मला वाटतं तुम्हीच पत्रकार मित्रांनी विचारलं होतं त्यांना, म्हणे योग्य त्या सूचना दिल्या. मुख्यमंत्री असताना शिंदे साहेब प्रचाराच्या दौऱ्यानिमित्त आले. आझाद मैदानावर जाहीररित्या सांगितलं त्यांनी की जे काय शेतकऱ्यांची मागणी ती ग्राह्य धरण्यात येईल, योग्य मोबदला देण्यात येईल. काहीच होत नाही, ऐकायलाच तयार नाही यंत्रणा, गृहीत धरायला तयार नाही. आजच एका वृत्तपत्राची बातमी आहे, त्यांनी त्याच्यात काल विचारलं प्रतिनिधीनं की सर हे असं असं आंदोलन चालू आहे, मूल्यांकनाचं मागतात, त्याच्यात तुम्ही ती बातमी जर बघितली तर लक्षात येईल. ते म्हणतात की आमचं ड्रोन सगळं हे झालेलं आहे, सगळा सर्वे झालेला आहे, आम्ही आमच्या जागेवर मान्य, त्यांना कोर्टात जायचं तर जाऊ द्या. 22 तारखेला मी आत्मदानाचा इशारा दिला. 22 नंतर 24 तारखेला सगळे देवमूर्ती शेतकरी मी सर्वांच्या वतीनं दिला होता. म्हणलं कसं आत्मदान करणं एवढं सोपी गोष्ट नाही, आणि आपण कुणाला सोबत घेऊन करणं म्हणजे कुठंतरी प्रशासनाच्या मला वाटलं की आता हे मला देशोधडीला लावतात. माझ्या 400 गायी आहेत,
स्वखर्चानं गोशाळा चालवतो आणि तेच जर विस्थापित होणार असताना 400 गाई, तर मी तो दुसऱ्या दिवशी सगळे शेतकरी आले देवमूर्तीचे, की भाऊ तुम्ही कशाला आमच्याकरता भांडतायत तुम्ही, तर आम्ही सुद्धा देऊ. त्या दिवशी 30 शेतकऱ्यांनी आत्मदानाचा इशारा दिला. त्याच्या दुसऱ्या दिवशी सिंधी काळेगाव आणि इकडच्या 100 शेतकऱ्यांनी RDCला निवेदन देऊन आत्मदानाचा इशारा दिला. मला वाटतं आत्मदानाचा इशारा दिल्यानंतर सुरुवातीला पोलीस प्रशासन आणि नंतर ज्या यंत्रणेशी संबंधित मागणी आहे त्यांनी त्या संबंधित व्यक्तीशी, आत्मदानाचा इशारा देणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून त्याचं काय म्हणणं आहे, त्याचं योग्य असेल तर यंत्रणेनं ते विचारपूस करायची, नसेल तर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करायची. ही प्रोसिजर आहे. आम्हाला एकही पोलीस अधिकारी, एकही कुठला अधिकारी, मला वाटतं 22 आणि आज किती जवळपास 10-11 दिवस व्हायला आले, आतापर्यंत एकानेही विचारणा केलेली नाही. याची सुद्धा आम्ही हे केलेली आहे, निवेदन दिलेलं आहे की आम्ही या दिवशी पण धरणे आंदोलनाला बसतो. आंदोलन म्हणलं की एक पोलीस अधिकारी द्यावा लागतो. इथं एक येतो, बघून जातो, कोणी आंदोलनाचं काय होईल ते सांगत नाही. मला काय तुमच्या माध्यमातून ही विनंती करायची. आणि परवा दिवशी तुमच्यातल्याच एका मित्रानं, पत्रकार मित्रानं विचारलं हरकर साहेबांना, SG की एवढं मोठं आंदोलन चिघळलंय, तिथं तुम्ही जाणार आहेत का? म्हणे आम्हाला माहिती नाही. मला वाटतं आता निवेदन दिलंय पहिल्याच दिवशी, कलेक्टर, SP, आमदार, खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांना दिले, माझ्याकडे त्याच्या पोहोच आहेत. तर मग प्रत्येकाला निमंत्रण देऊन आम्ही मरणार आहेत, आमच्या मौतीला या म्हणून हरकरला आमंत्रण देऊ की काय, असं प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारासा वाटतो. आणि मला वाटतं हे काही दखल घ्यायला तयार नाहीत. रोजच्या रोज संख्या वाढत चालली आहे. आता इथं जिल्हाभरातले तुम्ही जर बघितलं तर मंठा, परतूर सगळ्या तालुक्यातले शेतकरी इथं आलेले आहेत. सिडकोचे पण आलेले आहेत. सिडकोची एक माहिती जाणून घ्या की सिडकोमध्येही तेच चाललंय. मोठ्या लोकांच्या रजिस्ट्र्या झाल्यात, यांच्या मूल्यांकनातही दुपटी तिपटीचा फरक आहे. सिडकोवाल्याच्या बांधाला बांधचा, त्यांच्या रजिस्ट्र्या होत नाहीत. तर तेही आपण मला वाटतं त्यांच्याकडून जाणून घ्यावं. आणि हे जे चाललंय, मी इशाराही पण हा काय दिला होता, बऱ्याचदा मला काय म्हटलं जातं की कुठली प्रेशर टॅक्टिस आहे का? प्रेशर टॅक्टिस कोणी जीव द्यायचं नाटक करतं का? आणि करेन बी तर अंगलट येईल ना. कुणाला स्वतःचा परिवार उघड्यावर टाकावं असं वाटतो कुणाला? जेव्हा कोणी शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस माहिती घेतो तर काहीतरी त्याच्या मागे कारण असतं. नापिकी एक कारण आहे, पण बऱ्याचदा प्रशासनाला कंटाळून अनेक जणांना आत्महत्या केलेल्या आपण पाहतो. आणि 200 जण देतात ना, 200 जण कसे काय नाटक करू शकतात? बरं, नाटकही केलं तर मला काय म्हणायचं, मग कारवाई करा ना. आमचं जर नाटक वाटत असेल, आम्ही चुकीची मागणी करत असेल, तर माना अधिकारी, सगळ्यांना बसवा समोर आणि करा आमच्यावर कारवाई. तेही करत नाही. तर तुमच्या माध्यमातून एवढीच कळकळीची विनंती करायची की आज वेळ गेलेली नाही. तुम्ही आल्यापासून कुठे घोषणा दिसल्या तुम्हाला, कुणी काही वेगळं काही बोलताना दिसलं, म्हणजे सगळं शांततेत चालू आहे 4 दिवस. आणि 4 तारखेपर्यंत अशीच शांतता असणार आहे. आम्ही वेगवेगळे प्रयोग करणार आहेत, जे लोकशाही मार्गाने दाखवले. लोकशाही मार्गाने तर आपल्याला रस्ता अडवायचंही दिलंय. पाहिजे तर मी काल म्हणलोय असं बोलताना की पाहिजे तर 8 दिवस हा रस्ता चालणार नाही, याची व्यवस्था मी कराल. पण शेवटी कोण वेठीस धरले जाईल? सामान्य माणसं. ते आम्हाला करायचं नाही. त्याच्यामुळं हे एवढं जे शांततेत दिसतंय, याच्या मागे फार मोठं वादळ येणार आहे, तुम्ही लक्षात ठेवा. हे प्रशासनाला सांगा. आणि कालच हे पण बोललोय मी की मला पायातला हातात घ्यायला लावू नका आम्हाला, आणि पूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरलं जाईल असं काही करू नका. बीड जिल्हा वेगळ्या कारणानं गाजतोय, परभणी वेगळ्या मुद्द्यावर गाजतोय, जालना जिल्हा देशात वेगळ्या मुद्द्यानं गाजल, देशभर वेगळ्या पद्धतीनं नाव होईल. हे करायला लावू नका. आणि जे काय होईल यानंतर, यासाठी हे 3 अधिकारी प्रामुख्याने जबाबदार असतील. जर असं काही झालं दुर्दैवानं, ती भूमिका आम्ही ठाम आहोत. 4 तारखेपर्यंत आमच्याशी चर्चा केली नाही, सकारात्मक तोडगा काढला नाही, लेखी आश्वासन दिलं नाही, तर आम्ही याच्यावर ठाम आहोत. जर असं घडलं तर यासाठी जिल्हाधिकारी, SDM आणि तत्कालीन नगर रचनाकार, आताचे नगर रचनाकार हे दोषी असतील. आणि यांनी जे काय भ्रष्टाचार केला सिडकोमध्ये, याच्यामध्ये, त्याची मी ACB चौकशीची कालही मागणी केली होती. यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी करण्यात यावी. नाही केली तर परत त्याच्याकरता आम्ही सिडकोचे प्रकल्पग्रस्त ज्यांच्यावर अन्याय होतोय, आणि आम्ही सर्व मिळून त्यासाठी वेगळं आंदोलन उभारणार आहोत. तर याची शासनानं दखल घ्यावी आणि तातडीनं हा प्रश्न मार्गी लावावा. उद्या DPDC आहे, सगळे नेते, पालकमंत्री सगळे इथं आहेत, कुणीही आलं नाही. तर तुमच्या माध्यमातून विनंती आहे, या गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रश्न तुम्ही मार्गी लावा, एवढीच मी विनंती.
गेल्या अनेक दिवसापासून तुमचं धरणे आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत कोणत्या राजकीय नेत्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला? आजी माजी आमदारांनी कोणी पाठिंबा दिला? नाही, पाठिंबा नाही, त्यांचा पाठिंबा नाही, त्यांच्याकडून आम्हाला विचारपूस झाली. खोतकर साहेब पूर्वीपासून आमच्या संपर्कात आहेत सगळ्यांच्या, माझ्याच नाही बाकीच्याही शेतकरी जे जे गेले त्यांना घेऊन गेले, मंत्र्यांकडे मांडलं, सगळ्यांकडे मांडलं, पण यंत्रणा जुमानायला तयार नाही. नंतर माजी आमदार अरविंदराव चव्हाण आले, कालही ते बोलले, त्यांनी अजितदादांनाही लावला होता त्यांच्या पीएला फोन, मला वेळ घेऊन द्या, मला बोलायचं ह्या विषयावर, अजितदादांनी लक्ष घातलं पाहिजे. शकुंतलाताई कदम आल्या आणि काल खासदार कल्याण काळे साहेब याच्यात आहेत सेशनमध्ये, ते मला बोलले की मला माहिती नव्हतं, मी तिथं असल्यामुळं मी आल्यावर येतो, या प्रश्नावर मी निश्चित लक्ष घालेन, एवढं बोललेले. बाकी कुणी साधी विचारपूस केलेली नाही. मंठा तालुक्यात वाईपासून आता नेमके कोण कोण आलेत, कारण आमच्या आपल्यासमोरच येत आहेत काही. वाई पासून जयपूर, वाटूर, तिकडं खोडेपुरी, धांडेगाव, मौजपुरी, रामनगर, केंदळी, तुमचं नसडगाव, खोडेपुरी, शेवगा, तुमचा नेरचं सास्ते पिंपळगाव, इथले शेतकरी आलेले. नंतर मग देवमूर्ती, राममूर्ती, सावरगाव, पापड, हे सगळे येतात. बऱ्याच जणांचं काय होतंय, परिचय नसल्यामुळे सांगू शकत नाही, आणि याचा निश्चित आकडा मला नाही सांगता येणार. पाहिजे असल्यास मी तुम्हाला पूर्ण माहिती घेऊन सांगेल की देवमूर्तीची किती चालली, कोणती किती चालली, एवढा निश्चित आकडा मला तुम्हाला आत्ताच नाही सांगता. अडचण काय माहिती आहे का, प्रशासनाच्या समोर करायचं तर एवढ्या मोठ्या संख्येने बसू शकणार नाही. इथं यायला सगळ्या सुविधा आहेत. आजच तुमच्या माध्यमातून ही एक मला विनंती करायची आहे की होऊ शकतं हे आता मोडीत काढता येत नाहीये, उठायला तयार नाही. जसं संतोष देशमुखच्या याच्या शेवटच्या त्यांनी इशारा दिल्यानंतर जमावबंदी लागू केली होती, जमावबंदी लागू केली जाऊ शकते, आधी केली जाऊ, पण एक इशारा आहे, जमावबंदी लागू कराल तर तुम्हीच फसाल. आम्ही वेगवेगळे थांबू, आम्ही कायद्याचं पालन करू, आम्ही पण एक लक्षात घ्या, इथं आम्ही एकत्र आलो, जेवढे 100-150 एकमेकाचं दुःख आम्ही काय म्हणायचं त्याला शेअर करतोय, एकमेकाला सहारा देतोय. याच्यातून अशी अपेक्षा सगळ्यांना वाटायला लागली की तुम्ही दखल घेतली, राजकारणी लोक यायला लागले, फोन यायला लागले, अशी एक त्यांची भावना निर्माण झाली की याच्यातून काहीतरी चांगलं होईल. पण तुम्ही जर जमावबंदी लागू करून आम्हाला वेगवेगळं करायचं ठरवलं तर मला वाटतं ज्या विहिरीचं मूल्यांकन होत नाही त्याच्यात एखादा जाऊन आत्मदहन करू शकतो, एखादा त्याच शेतीतल्या टावरवर चढून आत्मदहन करू शकतो, एखादा त्या झाडाला, अशा लिंबाच्या झाडाला गळफास घेईल. हे समजून तुम्ही जमावबंदी आदेश लागू करा. मला वाटतंय, माझी माहिती येते आज उद्या करणार आहेत ते, त्याच्यामुळेच भालेराव साहेब आम्ही तिकडं केलं नाही. आणि दुसरं काय माहिती आहे का, इथं आम्हाला आम्ही त्यांना पण इथं आम्हाला कोणी उठवणार नाही, कारण की आमची जमीन आहे, ही प्रकल्प बाधित जमीन आहे, म्हणून आम्ही अधिकृतरित्या इथं बसलो. ठिकठिकाणी भाव बदलतोय ना, आम्ही काय प्रत्येक ठिकाणी 1.5 कोटी नाही, आपण इथं बसला ते झालं क्षेत्रात येत. तर जेवढा हा एरिया आहे महानगरपालिका, जेवढं देवमूर्तीचं जात आहे, पानशेंद्र्याचं जात आहे, मला वाटतं तुमच्या खरपुडीचं जात आहे, हे अगोदरच याच्यात आलंय. महानगरपालिका जेव्हा जाहीर झाली 19 गावं हे झालर क्षेत्रात आले, ते आपोआपच त्याला स्क्वेअर फीटचा रेट लागू झाला. येलो ग्रीन विन काही लागत नाही त्याला. तर फक्त एक म्हणणं आहे आमचं की इथं 1.5 कोटी आहे बाजारभाव, त्याचे रजिस्टर. बरं, असं काही नाही की आजच सगळं बोगस सांगायचं तुम्हाला. जे कागदावर झालेत एकदम बॉन्ड पेड एक रजिस्ट्री केली ना 2018ची, ह्या परिसरातली रजिस्ट्री दिली चौधरी नगरची, ज्या देवमूर्तीमध्ये येतं 1 कोटीची रजिस्ट्री आहे ती एकेरी. हे सगळं रेकॉर्डवर आहे. बरं, एवढं जाऊ द्या, आमचं काय म्हणणं आहे, एक तज्ज्ञांची समिती नेमा. तज्ज्ञ कोण असतील? अधिकारी ज्यांच्यावर आमचा पूर्ण प्रशासनावर विश्वास राहिलेला आहे पुऱ्या मराठवाड्याचा. असे सुनील केंद्रेकर साहेब असतील, तुमचे विजयकुमार फड साहेब असतील, असे अधिकारी नेमा. 2 पत्रकार नेमा की जे तटस्थपणे भूमिका मांडू शकतील, जे शेतकऱ्यांच्या वार्तांकनात नेहमी, तुमच्यातला कोणी 2 पत्रकार नेमा. 2 शेतकरी नेमा की ज्यांना पूर्ण नॉलेज आहे किंवा कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे. आणि 2 सामाजिक कार्यकर्ते नेमा. आणि त्यांनी जर ठरवलं की 1.5 कोटी नाही तर 50 लाख आहे, ते आम्ही मान्य करू. पण तुम्ही विचारायलाच तयार नाही ना, बाई तुमचं नेमकं काय दुखणं आहे, आम्ही आत्मदान का करावं? बरं भालेराव साहेब, 200 शेतकरी आत्मदानाचा इशारा देतात. आतापर्यंत आम्हाला साधं परवा एक फक्त तलाठी मंडळ अधिकारी आले, जिथं आम्हाला कलेक्टरची यायची अपेक्षा आहे. ते म्हणे तुमचं काय? म्हणलं तर तू आमचा प्रश्न सोडवणार आहे का? मग तुमचं निवेदन, म्हणलं याच्याबरोबरच दिलंय ना.
आत्मदानाच्या इशाऱ्याबरोबर आमचं म्हणणं दिलेलं आहे. काहीच नाही आजपर्यंत आपण बसलाय, आजपर्यंत कुणीही आणि आमची दखल कुणी घ्यायची माहिती का? अधिकार कोणाला आहे? ते कलेक्टर, जी समिती, त्यांनाच अधिकार आहे. जे आम्ही म्हणतोय ते त्यांनीच यावं लागणार आहे. आणि आमची आणखीन एक मागणी की आता आम्ही न मंत्रालयात जाणार न कुठे जाणार, जे काय सोक्षमोक्ष होईल ते इथं येऊन होईल. इथं तुम्ही लेखी आश्वासन द्या आम्हाला की बा आम्ही याच्यात बरोबर मार्ग काढू. हे सगळं जे चुकलं असेल ते आम्ही म्हणतोय ते पूर्णच चुकलं असं तुम्ही गृहीत धरू नका. तुम्ही प्रत्येक जागेवर वेगवेगळं असेल, प्रत्येकाचं दुरुस्त करू, त्याचं समाधान करू, त्याला योग्य मोबदला देऊ, त्याच्यावर अन्याय होणार नाही. ही जर ग्वाही त्यांनी दिली एक कागदावर, तरच आमचं हे थांबणार आहे. ते अशाच निरंतर चालू राहणार. वरिष्ठ पातळीवर झालं, त्यांनी सातत्यानं हे केले. ते परवा दिवशी दिल्लीला जाण्याच्या अगोदर 8 वाजता यांना घेऊन, आपले महाडिक साहेबांना घेऊन, RDCना, कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं त्यांनी की माझ्याबरोबर चला, संतप्त भावना समजून घ्या. पण त्यांनी RDCना पाठवलं. RDC आले, RDCने समजून घेतलं. इथून खोतकर साहेबांनी मुख्यमंत्री 3दा कॉल केला, त्यांची संपर्क होऊ शकला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी कॉल केला, संपर्क होऊ शकला नाही. नंतर हे परदेशात होते श्रीकांत शिंदे साहेब, त्यांच्याशी झाला. त्यांनी म्हणे की मी लक्ष घालतो. पालकमंत्र्यांशी बोलले, पालकमंत्र्यांनी बी म्हणले की मी पाहते करते. SP साहेबांशी बोलले की SP साहेब, इतकं पहिल्याच दिवशी 22 तारखेला तुम्हाला निवेदन आहे, तुमचा साधा पोलीस अधिकारी इथं येऊन जात नाही, यांना काय मरणाच्या दारात सोडताय का? तर ते म्हणे मी बोलतो, मी DYSPने बोलतो. त्याला 4 दिवस झाले, आतापर्यंत साधा आता तुम्ही इथं आले, आंदोलनाच्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये, काही घोषणाबाजीतून काही होऊ नये, कुणीतरी एखादं मध्यप्राशन येऊन काहीतरी करू नये म्हणून पोलीस अधिकारी असावा, हे नियम आहे. आता दिसतोय तुम्हाला कुठं पोलीस अधिकारी? म्हणजे हे प्रशासन चाललंय. हे तुमच्या माध्यमातून हे मला हे सगळं देवाभाऊंच्या निदर्शनाचं आणायचं. आणि देवाभाऊंच्या आणखीन एक निदर्शन आहे, तुम्ही साक्षीदार आहात त्याचे. पहिली मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर त्यांनी हे जाहीर केलं की मंत्रालयातली गर्दी कमी करायची. गर्दी करायची म्हणजे अर्थात काय करायचं, तर झिरो पेंडन्सीच्या याच्याखाली त्यांनी एक 7 कलमी कार्यक्रम आखून दिला की जिल्हा लेवलचे, तालुका लेवलचे प्रश्न असतील ते तिथं सॉल्व्ह व्हावे. इथपर्यंत येऊन शिंदे साहेब आले ते 25 तारखेला, त्यांना सगळं बातम्या पाहिल्या त्यांनी. मुंबईला आहे म्हणे. आता मुख्यमंत्री म्हणतात मुंबईला येऊ नका, तुम्ही इकडे प्रश्न सॉल्व्ह करा, आणि हे मुंबईला चला म्हणतात. आणि तिथं गेले की बरेच तुम्हाला इथं दिसतील शेतकरी जाऊन आलेले. काही होत नाही. आणि शेरा काय लिहितात नियमानुसार. नियम काय आहे ते आम्हाला सांगा ना, त्या अधिकाऱ्याला सांगा. नियमानुसार लिहिलं, समजा मुख्यमंत्र्यांनी एक सही केली की नियमानुसार कारवाई करा, मग नियमानुसार कारवाई करा, तर त्यांनी करायला पाहिजे ना. मग नाही केली तर मग हा नियम आहे का की त्यांनी सांगितलं की कुठलाच नियम नाही? मग हे झालं ना. आणि शिष्टमंडळाने जाऊन आलोत. आमच्याकडे शेकडो निवेदन आहेत, शेकडो त्यांना भेटून दिल्याची निवेदन आहे, काहीच झालं नाही. तर आता मला तुमच्या माध्यमातून विनंती करायची का, आता सगळे उद्या लोकप्रतिनिधी इथं आहेत, पालकमंत्री आहेत, ते एकदा येऊन भावना समजून घ्या. आम्ही तुमच्याकडे 100 वेळा आलो, आणि बऱ्याचदा एखादं काय हातातून परिस्थिती बाहेर जाण्याची, एखादी समजा चिघळली तर येणार नाही इथं. एखाद्यानं आत्ताच एखाद्या झाडावर जाऊन उडी मारली, येणार नाही पुढं प्रशासन इथं. मुंबईहून एखादा निघल की नाही? तर मग ते होण्याच्या अगोदर या ना, आणि सकारात्मक चर्चा करा. आणि तुम्ही साक्षी नसताल, जर आम्ही काय वेगळी मागणी केली किंवा आमचा अनुचित असेल, तर तुम्ही ते मांडा की शेतकऱ्यांचं चुकायला लागलं, हे देण्याच्या लायकीचे नाहीत किंवा हे पात्र नाहीत देण्याच्या. माझ्यासारखा माणूस, एक समाजात वावरताना 400 गायींच्या संपर्कात राहणारा माणूस, पत्रकारितेतला माणूस, समाजसेवेत, ज्यावेळेस माझ्यासारखा माणूस उद्विग्न होऊन जर आत्मदानाचा इशारा देत असेल, तर त्यांची काय परिस्थिती. आणि याला जर कोणी नाटक समजत असेल, ते नाटक अंगलट येईल ना त्याच्याने. तर माझ्या आपल्याला महाराष्ट्र पेटवायचा नाही. परत एकदा सांगतो की जर 2च मिनिटात ठरवलं ना, तर तुम्हाला महामार्ग 4 दिवस मोकळा नाही दिसायचा. पण आम्हाला ते वेठीस धरायचंच नाही. आम्हाला कम्प्लीट प्युअर, आपण नेहमी म्हणतो लोकशाही मार्गानं आणि तोडफोड करतो, पण आम्हाला प्युअरली गांधीजींच्या मार्गानं. एकही इथं तुम्हाला घोषणा दिसणार नाही, काही नाही 4. पण 5 तारखेनंतर काय होईल हे कल्पनाच मलाही करवली जात नाही, तुम्ही करू शकत नाही. असं 22 तारखेला पूर्ण मुख्यमंत्र्यापासून ज्याला गरजेचं आहे त्याच्यापर्यंत निवेदन आहे माझ्याकडे, आमच्या कृष्णा पाटलांकडे, त्याचे ओसी आहे. विधानसभा निवडणुकापूर्वी विधानसभेत माजी आमदार कैलास गोंडरे यांनी मुद्दा उपस्थित केला की नांदेड समृद्धी महामार्गावरती झाडं लावलेली आहे, खऱ्या लाभार्थ्याला लाभ मिळाला पाहिजे, खऱ्या लाभार्थ्याला मिळालं पाहिजे. यावर तुम्ही काय सांगणार यावर? त्यांचं जे निवेदन आहे ते माझ्याकडे आहे. त्यांनी जी मागणी केली होती, ती मागणी मला वाटतं अधिसूचना जाहीर झाल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यानंतर केली होती.
त्यावेळेस न झाडं लागले होते, न त्यावेळेस संयुक्त मोजणी झाली होती, न काहीच झालेलं होतं. तर मग असं काही झालं तर त्यावेळेस भ्रष्टाचार होण्याचा काही संबंध नाही. माझ्याकडे निवेदन आहे त्यांनी दिलेलं, त्यांच्या हस्ताक्षरात आहे. तर त्यावेळेस त्यांनी 1000 कोटींचा भ्रष्टाचार झाला आणि याची चौकशी करावी अशी मागणी केलेली. मी त्यावेळेस हे प्रश्नही उपस्थित केला होता, जर मुलगाच जन्मला नाही तर त्याच्या बारशाच्या खर्चावर खर्च जास्त झाला की कमी झाला हा बोलण्याचा विषयच येत नाही. आजही हा प्रोजेक्ट आता जवळपास सगळ्या कंपन्या दाखल झाल्यात, बुलडोजर दाखल झालेत. प्रत्यक्षात 90% जोपर्यंत रजिस्ट्री होत नाही, मावेजा दिला जात नाही, ताब्यात येत नाही जमीन, तोपर्यंत टेंडर निघत नाही. पण याचं 10% बी आणखी झालेलं नाही तरी टेंडर निघालेत. हे तवरावला म्हणून जमीन आहे, तर त्यांची करार पद्धतीवर घेऊन पूर्ण यंत्रणा कामाला लागली, बुलडोजर आलेत. वाटूरला सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी दिले तरी नाही नाही मानत, तर सगळ्या जवाऱ्या भुईसपाट केल्यात. एकदा तुम्ही बघितलं पाहिजे जाऊन. यांचं हे सुरू झालंय. आणि ते जो भ्रष्टाचाराचा विषय अजूनही 100 जे काही रजिस्ट्र्या झाल्यात, 100-200 कोटीही वाटप झाले नाही. 1000 कोटी कसं भ्रष्टाचार झालाय ते त्यांना विचारलं पाहिजे. आणि हा जो थांबलाय प्रोजेक्ट, हा इलेक्शनच्या जस्ट अगोदर त्याचा संदर्भ 2.5 वर्षापूर्वीचा पत्राचा गोरंट्याल साहेबांच्या संदर्भ देऊन त्या खात्याच्या एका उपसचिवानं स्पष्ट अहवाल 15 दिवसाच्या आत सादर करावा. तर तेव्हापासून परत प्रक्रिया ढेपाळली, ती आजपर्यंत ढेपाळलेली आहे. तर हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की किती कोटीचा भ्रष्टाचार झाला, तेव्हा 1000चा होता, आता आज 5000चा झालाय की काय झालाय, तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. आणि हे जे काय आम्ही आज आत्मदानाच्या मरणाच्या दारात उभे राहिलो, तर त्यांचा फार मोठा सहभाग आहे. ते पण आमच्यासोबत आहेत पाठिंबा म्हणून. त्यांना काय झालं, काहींना मिळालाय. आता तो जो अधिकारी आला असेल त्या स्पॉटवर, त्यानं सुस्पष्ट अहवाल दिला असेल, त्याने आहे ते सगळं मांडलं असेल, तर ते काही मोजक्या शेतकऱ्यांना मिळाला आहे. पण तोही आम्ही जी मागणी करतोय त्याच्या तुलनेत काहीच नाही. आणि ते आमच्याबरोबर याच्यामुळे आहे की एखाद्याला आपण आत्मदान करताना आत्मदान करण्याचा इशारा दिला आणि कधी तर क्वचित पाहतो, पण 150-200 शेतकऱ्यांनी आत्मदान करण्याची जी परिस्थिती असते, ते काय परिस्थिती ते देवमूर्तीवाल्यांना माहिती आहे. म्हणून देवमूर्तीचे त्या गावचे, उद्या समजा माझ्यासारखा माणूस आत्मदान करायला गेला आणि काही अनुचित घटना घडली, माझे पत्रकार मित्र 100 जण जमा होणार नाही. आजच मला बरेच पत्रकार मित्र, टेकाळे साहेब येऊन गेले, गुलाब पाटील साहेब येऊन गेले. ते पत्रकार म्हणून नाही, त्यांचे प्रतिनिधी मी सगळ्यांना ओळखत नाही, क्षमा असावी. पण तुम्ही आला असाल, पण ते मला भेटायला आले होते की यार राठी साहेब असं करू नका. तर मग त्यांनी त्या पद्धतीने इथं जमा आहेत. बरेच जण, एक आमच्या इथं 2-3च रजिस्टर झाले की त्यांचं समाधान झालं. आता उद्या मला सांगा, एखादा तेवढ्यावरही समाधान असेल, काही लोकांनी करून घेतल्या, जे द्यायचं ते वाटूरला केल्या, त्याला केलं, मग त्यांनी घेतल्या म्हणून आम्ही चूक आहोत का बरोबर आहोत असं नाही ठरवता येणार. शेतकरी हा फक्त लोकांच्या याच्यातच राहिला. एखादा भाऊ दादा आला का पाठीवर झेंडा घेऊन थांबणे, हे करणे. मी आज पहिल्यांदा बघितलं की तो स्वतःसाठी जगायलाच तयार नाही. मी यांना सांगितलं, मी शेतकरी आहे, मी वाकुळणीचा आहे, मी म्हणजे विद्यार्थी दशेपासून माझं आज 61 वर्ष वय आहे. गेल्या 40 वर्षापासून मी शेतीत आहे. आजही 12 तास मी पत्रकार नावाला आहे. मी आता मी 1 तास पत्रकार, 9-10 तास इथं गोसेवक शेतकरी. तर मला यांचे दुःख माहिती आहे. मी काल बोललो, तुम्हाला एक ट्रायल पाहिजे असेल तर म्हणलं हे आंदोलन होऊ द्या, आपण ठरवू. इकून काहीच येऊ द्यायचं नाही, आपणच ठरवायचं. शेतीमाल येऊ द्यायचा नाही, भाजीपाला नाही, दूध येऊ द्यायचं नाही, काय येऊ द्यायचं नाही. आपल्याला काय आपल्याला विकायचं किंवा द्यायचं किंवा इतर आपल्याला हे, तर मग ते ठरवून टाका. एकदा आपल्या 8 दिवस आपल्याकरता जगा. हे सगळे पाळीव प्राणी जर आपल्या मागणे लागले तर मी जे सांगल ते तुमचं आहे. तेच म्हणतोय ना, मला काय म्हणायचं. आणि आज काय माहिती आहे का, मला बऱ्याच जणांनी विचारलं इथं याच्यात काही राजकारण आहे असं वाटतं. म्हणलं असलं किंवा नसलं, राजकारण असो नसो, दबाव असो नसो, जे योग्य आहे ते करण्याची जबाबदारी, करण्याचे संपूर्ण अधिकार त्यांच्याकडे आहेत. तर मग राजकारण आलं काय, माझ्या माहितीत तर नाही आज राजकारण आलेलं. पण असेलही तरी ते त्यांनी ठरवायचं की कोणतं योग्य करायचं. आणि आजची जर तुम्ही बातमी मी आत्ता सांगतो आले, महाराष्ट्राची बातमी आजची केसापूरकर सरांची, त्यांनी त्यांना विचारलं जिल्हाधिकाऱ्यांना किंवा हे जे चाललंय तर हे नेमकं काय ना, आपण भेट देणार आहात. नाही म्हणे, ते जे आम्ही केलं ते योग्य आहे, ड्रोनला आम्ही सगळं बघितलेलं आहे, त्याला जायचं कोर्टात जाऊ शकतं. जर ही भूमिका असेल तर मला वाटतं येणाऱ्या दर्पण दिनी दिलीप राठीला तुम्हाला एका वेळेस
श्रद्धांजली वाहायचं काम पडू शकतं. आज तुम्ही विचारा आणि त्यांना सांगा की तुम्ही जाणार आहात का, याच्यात काही चूक आहे का, काही. आता आज आपण बऱ्याचदा बघतो, आपण जिल्हा प्रतिनिधी आहात, एखादी चूक समजा एखाद्या वार्ताहराबद्दल तुम्हाला जिल्ह्यातून एखादी कल्पना आली की हा असं असं करतोय, तर आपण त्याची दखल घेणार आहोत का नाही. एखाद्या जरा चांगल्या माणसानं, एखाद्या तिथल्या सरपंचानं किंवा सांगितलं की बाई इथं होती चुकली, तर आपण करतो की नाही त्याची. आता मी त्या मौजपुरीचं सांगितलं, एका विहिरीचं सांगितलं की त्याला 15 वर्षाची विहीर आहे, इथं असेल शेतकरी, हां 15 वर्षाची विहीर आहे, 7-12वर आहे, फेर आहे, सगळं आहे, जाग्यावर आहे. त्या विहिरीचा तुम्ही मोबदलाही देताय आणि ते जमीन जिरायत धरता. मग त्याच्या मुंडक्यावर पाय द्यायचा नाही त्या कलेक्टरनी. त्याला बोलवायचं, कोण कृषी सहाय्यक कृषी विभागाचा गेलता की बा का रे बाबा. मी काल ती तुम्ही बातमी जर वाचली असेल तर मी आज परत एकदा स्टेटमेंट देतो की देवा भाऊ, हे जे चाललंय हे अनेक अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं, काहींच्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळं, काहींना पाठीशी घातल्यामुळं हे जे चाललंय, तर यांचे जे कोणी खालचे कृषी सहाय्यकापासून तर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत यांचे हे तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र तपासा. एखादा अधिकारी बोगस डिग्रीनंतर याच्यातला भरती तर झाला नाही ना, ही अशी शंका घेण्यासाठी फार मोठा वावर त्याची परिस्थिती. मी काल ते मांडलंय. नाही, मला एक सांगा, आपल्या समोर तर कोणी काही फोन करत नाही की दिल्लीसाठी करू नका, याची करू नका. मला काय असं वाटलंही नाही, आणि वाटलं असेलही समजा दबाव, तर ती सक्षम हस्ती आहे ना. कलेक्टर हा DM, कलेक्टर म्हणजे नुसता नाही, DM म्हणजे बॉस. ते तिकडं वापरला जातो तो शब्दप्रयोग, DM म्हणजे बॉस आहे. तहसीलदार, कलेक्टर, मध्ये शहासाहेबांनी सांगितलं होतं, तहसीलदार, कलेक्टर आणि आणखी कोण, हे तिघांनी ठरवलं ते पुऱ्या देशाला नीट करू शकतात. तर त्यांची ती व्यवस्थाच, त्यांनी ते दबाव झुगारायचा असेल तर बघा त्याचं निवेदन की म्हणतो की माझी विहीर आहे, मला मोबदला दिलाय, पण माझं जिरायत द्या. लगेच बोलवा ना, तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत ना, पण ते दखलच घेत नाही, पाहतच नाही त्या निवेदनाकडे. याचा होईल जो काय विषय होईल. माझ्या देवमूर्तीचं बाजूला ठेव. मी काल हे बी आवाहन केलं की आपण काय करतो माहिती आहे का, आपण पत्रकार कुणाला ना कुणाला दुखावत असतो. बातमी जरी योग्य असली तरी आपल्या बातमीतून बरेच जण दुखावत असतात. आपल्या बाबतीत अनेकांचे गैरसमज असू शकतात ते, आणि बऱ्याचदा त्याच्यामुळं काहीतरी वेगळे परिणाम होत असतात. तर मग आपल्याला बाजूला ठेवून अगोदर लास्ट शेतकऱ्यापासून सुरुवात करा, त्यांचे प्रश्न सोडवा, नंतर आमचा सोडवा. असं काहीच नाही की दिलीप राठी बसलाय. मी एक यांची जाण आहे मला. मी 12 वर्षापासून 24 आवर त्या शेतीत आणि शेतीमध्ये असलो. तिचे माझे सहकारी ते सांगत असतात, त्यांच्या माध्यमातून मला वाटलं की आता हे डोक्याच्या वरून चाललंय, त्यावेळेस मी तो निवेदनाचं हे घेतलं. तर हे सगळं तुम्ही आज समजून घेतलं पाहिजे.